एक वेळेस मी मुंबईला गेले होते, त्यावेळेस तिथं हा पुलाव खाल्ला होता. मला खूप आवडला होता आणि एकदम चवीला छान भरपूर भाज्या वापरून हा पुलाव बनवला होता. पण आता एक वेळेस खाल्ला, पण नेहमी तर आपण खायची इच्छा झाली तर मुंबईला जाऊ शकत नाही. तर तो पुलाव मला घरीच बनवायचा आहे. खूप टेस्टी, स्पायसी आणि असा दिसायला पण एकदम डिलिशियस दिसतो हा पुलाव. तर मी इथे घेतलेली आहे बेडगी मिरची आणि लसण. बेडगी मिरची आपल्याला 1 तास भिजू घालायची आहे. पाण्यात, कोमट पाण्यात घातली तर लवकर भिजेल. आणि लसण, थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची. तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता याच्यामध्ये, म्हणजे छान होतं असं पुलाव आपला. तरी पेस्ट झालेली आहे. मी इथं कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ. इथं आहे माझ्याकडे हे फिल्टर आहे, ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं फूल टाकायचं, मसाला फूल, दालचिनी, लवंग, पाहिजे ते खडे मसाले टाकून आपण याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्याला खडे मसाले काढायला जास्त वेळ लागत नाही. लगेच मग आपण तेजपत्ता टाकून थोडंसं तूप टाकायचं आणि हे तांदूळ टाकून आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे छान. आपण याच्यात काय असं खूप सुटसुटीत असं काही नाही, पाहिजे तसं शिजला की तो काढून घ्यायचा तांदूळ, हा शिजू द्यायचा. तोपर्यंत आपण लगेच इकडं फोडणीला तयारीला लागायचं. माझ्याकडे तवा नव्हता, तर मला भरपूर क्वांटिटीत बनवायचा होता हा राईस. तर त्याच्यामध्ये मी कढई घेतली, त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेल, जिरे आणि कांदा छान तळत आला की लगेच आपल्याला बटाटा टाकायचा आहे. बटाटा झालं की लगेच फुलगोबी आणि शिमला मिरची. तुम्हाला अजून पाहिजे त्या आवडीच्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता. इथं गाजर घेतलेला आहे, वाटाणे, फ्रोझन वाटाणे पण वापरू शकता तुम्ही, माझ्याकडे नव्हते. आणि हे तिखट टाकायचं आणि छान ह्या भाज्या आणि ते तिखट शिजू द्यायचं. छान तळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान घरी पण बनतो, अगदी तशीच सेम टू सेम टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी तशीच आपल्याला वाटतं जमतो का नाही, पण मी 1-2 वेळेस खूप, आणि माझा हा पुलाव बनवला ना खूप आवडतो सर्वांनाच. तर मी इथं टाकलेले आहे पत्तागोबी, धनजिरं पूड आणि पावभाजी मसाला. मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं. भाज्याला जेवढं मीठ लागतंय तेवढंच मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि भाज्या व्यवस्थित तळल्यात तर आपल्याला असं समजलं की लगेच चेक करायचं भाज्या ह्या व्यवस्थित तळलेल्या आहेत. तळल्या की लगेच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तो राईस टाकायचा. हा राईस माझा शिजलेला आहे व्यवस्थित, तर मग हा राईस टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. हा भात एकदम कमी वेळात आणि मस्त हा चविष्ट हा पुलाव आपला तयार होतो. कधी बनवला का कधी संपला ते समजतच नाहीये, लगेच संपतो. आमचा 1 तासाच्या तर हा पुलाव संपूनच जातो. आणि ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि अगदी तीच टेस्ट लागते, एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बघा, हा सुटसुटीत हा आपला पुलाव असा तयार झालेला आहे. लाईक करा आणि शेअर करा.